नमस्कार मित्रांनो, या आठवड्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्यातली सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. मित्रांनो, या निर्णयामुळे केंद्र सरकारचं मध्यमवर्गीय लोकांकडनं खूप कौतुक केलं जात आहे. पण त्यासोबतच त्यांचे प्रश्नही आहेत की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे की 12,75,000पर्यंत. जर टॅक्स फ्री 12 लाखापर्यंत केला होता तर मग स्लॅब्स कशाला दिलेले आहेत? आणि समजा माझी इन्कम 12,75,000पेक्षा जास्त आहे, तर मग मला स्लॅब्सप्रमाणे पूर्ण टॅक्स द्यावा लागेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओच्या मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, समजा राहुलला 12,75,000 सॅलरी आहे, सागरला 12,76,000 आहे आणि शरदला 25,75,000 आहे. तर 2024ला किती टॅक्स लागायचा त्यांना आणि 2025ला आता किती लागणार आहे? मित्रांनो, सुरुवात 2024 पासून करूया. राहुलला 12,75,000 सॅलरी होती, स्टँडर्ड डिडक्शन 75,000 म्हणजे टॅक्सेबल इन्कम झालं 12 लाख. जे जुनी टॅक्स स्लॅब्स होते त्याप्रमाणे त्याला टॅक्स लागायचा 80,000, पण त्याच्यावरती हेल्थ आणि एज्युकेशन सेस 4% म्हणजे 3200 रुपये लागायचं. तर टोटल टॅक्स त्याला द्यावा लागायचा 83,200 रुपये. 2025मध्ये राहुलसाठी ग्रॉस सॅलरी आहे 12,75,000, स्टँडर्ड डिडक्शन 75,000, टॅक्सेबल इन्कम झालं 12 लाख. आता 12 लाख टॅक्सेबल इन्कम असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स तिथं द्यावा लागणार नाही. 87A मधून त्याला रिबेट मिळेल आणि त्याला 0 टॅक्स द्यावा लागेल. मित्रांनो, आता उदाहरण 2. सागरला 2024मध्ये 12,76,000 सॅलरी होती, स्टँडर्ड डिडक्शन तेव्हाही 75,000 म्हणजे टॅक्सेबल इन्कम झालं 12,01,000 रुपये. ओल्ड टॅक्स स्लॅब्सप्रमाणे 80,200 रुपये टॅक्स लागत होता आणि त्याच्यावरती हेल्थ आणि एज्युकेशन 4% म्हणजे 3208 रुपये असे 83,408 रुपये टॅक्स लागत होता. आता 2025मध्ये 12,76,000 ग्रॉस सॅलरी, स्टँडर्ड डिडक्शन 75,000 म्हणजे टॅक्सेबल इन्कम झालं 12,01,000 रुपये. आता बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन आहे की वाढलेल्या ह्या 1,000 रुपयेमुळे त्याला त्या स्लॅब्समधले 60,150 रुपयाचा टॅक्स द्यावा लागेल का, किंवा त्याच्यावरती हेल्थ आणि एज्युकेशनसुद्धा? तर असं काहीही होणार नाही मित्रांनो. मार्जिनल रिलीफ नावाचा एक प्रकार असतो. यामध्ये तुमची जी काही इन्कम एक्सीड झाली आहे, म्हणजे 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री होता पण 1,000 रुपये एक्स्ट्रा झालेत, तर त्या 1,000 रुपयेलाच फक्त कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यावरती 4% हेल्थ एज्युकेशन सेस लागतो म्हणजे 40 रुपये. तर टोटल टॅक्स झाला 1,040. या मार्जिनल रिलीफचं बेनिफिट मित्रांनो 13,50,000 सॅलरी असेल तोपर्यंत नक्कीच घेता येईल. आता तिसरं आणि शेवटचं उदाहरण म्हणजे 2024मध्ये शरदला 25,75,000 सॅलरी होती, त्यातलं स्टँडर्ड डिडक्शन 75,000 म्हणजे टॅक्सेबल इन्कम झालं 25 लाख. तर 2024मध्ये 25 लाख सॅलरीवरती त्याला शेवटी टोटल 4,57,600 रुपये एवढा टॅक्स लागायचा. आता तो टॅक्स 2025मध्ये किती लागेल? 25,75,000 त्याची सॅलरी, स्टँडर्ड डिडक्शन 75,000 म्हणजे टॅक्सेबल इन्कम झाली 25 लाख. मित्रांनो, टॅक्स स्लॅब्स फक्त जास्त उत्पन्न असलेल्या लोकांसाठी महत्त्वाचे आहेत, ज्यांचं उत्पन्न 13,50,000पेक्षा जास्त आहे. तर नवीन टॅक्स स्लॅब्समध्ये 8 ते 12 लाखावर 10%, 12 ते 16वर 15%, 16 ते 20वरती 20%, 20 ते 24वरती 25% आणि 24 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर 30%. या उदाहरणामध्ये आपण 25 लाख टॅक्सेबल इन्कम पकडली होती, म्हणजे टोटल टॅक्स लागेल 3,30,000 रुपये आणि त्याच्यावर 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस म्हणजे 13,200. टोटल झाला 3,43,200 रुपये. मित्रांनो, आता फायनल समरी बघूया. राहुलला 2024मध्ये 12,75,000 सॅलरीवरती 83,200 रुपये टॅक्स लागायचा. आता 2025मध्ये त्याला कसलाही टॅक्स लागणार नाही. सागरला 12,76,000 सॅलरीवरती 83,408 रुपये टॅक्स लागायचा. त्याला 2025मध्ये आता फक्त 1,040 रुपये टॅक्स लागेल. आणि शरदला 25,75,000 सॅलरीवरती आता 1,14,400 रुपयेचं बेनिफिट मिळेल. म्हणजे प्रत्येक सेगमेंटमधला सॅलरी सेगमेंटमधल्या एम्प्लॉईला या नवीन टॅक्सचा उपयोग होणार आहे. या न्यू टॅक्स रिजिममुळे सरकारच्या तिजोरीवरती 1,00,000 करोडचा इम्पॅक्ट नक्की होणार आहे. पण वर्षानुवर्ष अर्थव्यवस्थेचं ओझं पाठीवरती घेऊन पाठ मोडलेल्या मध्यमवर्गीय माणसाला या बजेटमधून नक्कीच थोडासा दिलासा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अर्थसंकल्पातल्या आणखी कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला माहिती हवी आहे तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
म्हणजे आम्ही त्या गोष्टीवरती अभ्यास करून ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करू. आज इतकंच. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा. द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.